मराठा समाजाची ताकद मोर्चातून दिसणार असल्याचं जरांगे पाटील म्हणतात। मराठ्यांनी सरकारला पुरेसा वेळ दिलेला आहे, आश्वासन देणारे मंत्री आता कुठे गेले असा सवाल देखील जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेला आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावर आता बोलायला जागा नाही, मंत्र्यांना आता चर्चेकरता बोलायलाच जागा नाही असं जरांगे पाटील म्हणतात। आरक्षणाला विरोध करणाऱ्या मंत्र्यांची नावे मी लवकरच जाहीर करीन असा इशारा जरांगे पाटलांचा आहे। मराठी 26 तारखेला प्रचंड संख्येने मुंबईत येणार, म्हणजे मुंबईत इतकी प्रचंड मोठी धडक आतापर्यंत कोणीच मारली नसेल, पण ती शांततेची असणार। ते इतक्या ताकदीने मराठा समाज या आंदोलनात सहभागी होणार आहे की पूर्ण देश या आंदोलनाकडे बघणार, की गल्ले गल्लीत मराठी आणि फक्त मराठीच दिसणार आहेत। इतक्या ताकदीने मराठी 26 तारखेला मुंबईत येणार आहे। काही आमच्या सोबत येणार आहेत, काही मध्ये सहभागी होणार आहेत। जसं आमचं निवेदन आम्ही केलं त्या पद्धतीने सगळं होणार आहे, परंतु 3 करोडला मराठा कमी पडणार नाही। इतक्या ताकदीने मराठी येणार आहेत, ही शक्ती इतकी राहणार आहे एकजुटीची, ही ताकदच यावेळेस मराठा दाखवणार आहे की मराठ्यांची ताकद काय असते हे दाखवणार आहे। सांगातलं ती शक्ती आणि ती एकजूट बघून असं अंगातलं रक्त सळसळ करणार आहे। इतक्या ताकदीने एकजूट मराठा समाज यावेळेस मुंबईत आरक्षणाची मागणी मान्य करण्यासाठी दाखवणार आहे, परंतु शांतता। त्या त्रुटी गायकवाड आयोगाच्या ज्या त्रुटी भरून काढायच्या सांगितल्या होत्या सुप्रीम कोर्टाने, त्या काढल्यात तर तो अहवाल स्वीकारलाय का किंवा दिलाय का सरकारनं सुप्रीम कोर्टांसमोर? आता जो मागासवर्ग आयोगाचा अहवाल येणार आहे हाही दिला जाणार आहे, परंतु त्याची क्युरिटी पिटिशनची हिअरिंग ही ओपन कोर्टात होणार की चेंबरला होणार? कारण ती जर इंदिरा साहनीचं जे जजमेंट सांगतात 50% वर गेल्यावर टिकणारच नाही, तर पुन्हा तेच काढेल। ज्या मराठ्यांना वाटतं आम्हाला सुप्रीम कोर्टातलं आरक्षण पाहिजे, ते आरक्षण टिकणार आहे का? जर ते टिकलं नाही तर त्यात पोरांचं पुन्हा वाटलं होणार आहे, त्या पोरांचं पुन्हा वाटलं होणार आहे। त्याच्यासाठी मराठ्यांच्या नोंदी ह्या ओबीसी आरक्षणात सापडल्या, तर मराठ्यांना सरसकट आरक्षण देऊन टाका ना, कशाला त्या भानगडीत पडताय विनाकारण? कशाला त्या मराठ्यांचं तरी बाकीच्यांचं वाटलं करताय? सगळ्यांनाच ते टिकणार नाही, त्यामुळे मराठा आणि कुणबी एक आहे, तर सकट मराठ्यांना आरक्षण द्यावं ना। कोणता राज्यकर्ता म्हणू शकतो 7 महिने घाई गडबडीचा दिवस? कोणता राज्यकर्ता म्हणू शकतो? 7 महिने वेळ दिला असा कोणता राज्यकर्ता म्हणू शकतो घाई गडबडी याला? तुम्ही शेवटच्या दिवशी येणार आणि तुम्हीच घाई गडबड मानणार। तुम्हाला अगोदर यायला काय होतं? तुम्हाला 23 डिसेंबरला सांगितलं होतं 20 जानेवारीला मुंबई चाललं, 31 महिना आणि 23 डिसेंबरच्या अगोदरच्या 3 महिने नितीन करीम साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती त्यावेळेस तुम्हाला काम नाही करायचं, त्याला आम्ही काय करणार? याला कोण घाई गडबड म्हणते? तुम्ही आम्हाला निघाच्या दिवशी येणार, तुम्हाला घाई गडबड करायला लागली? तुम्ही अगोदर कुठे गेले होते? याच्या समाजाचा काय दोष नाही, समाजाने तुम्हाला पाहिजे त्यापेक्षा दुप्पट वेळ दिला। उपोषण सोडायला आलेले मंत्री कुठे गेले? ते कुठे लपून बसले? आता ते कुठे आहेत? 2 महिन्यात देतो, 1 महिन्यात देतो, ते कुठे आहेत? तुम्ही आता तोंड लपितान, पण तुम्हाला कधी ना कधी तरी मराठ्यांच्या समोर यायचं आहे। आता तुम्ही कुठे गेलात? आता त्यावेळेस सोडणारे यांना दोष देऊन काय उपयोग? हे मध्यस्थी करायचा प्रयत्न करतात, यांना दिसतंय की किती विराट संख्येनं अफाट संख्येनं मराठी मुंबईत घुसणार आहेत म्हणून ते मरमर करायले, पण हे खरे कुठे गेले? हे 7-8 जण आलेले मंत्री। ट्रॅप नक्की काय? हा ट्रॅप नक्की कोण लावतंय? सरकार मधले काय मंत्री, विरोधीतले पण आहेत, नाही मग तेच नाव ना ट्रॅप मधले। मग अशी सांगितलं मी तुम्हाला की ते नाव थोडस संकेत आणि संयम थोडं आपण जर ठेवला तर त्याचे अनेक फायदे समाजाला होत असतील। आपण काहीतरी उठायचं आणि भसदिशी बोलायचं, त्याच्यापेक्षा थोडं संयमानं जर घेतलं तर त्यांनाही जाणीव झाली आता की हे नाव आपलेच आहेत, त्यांना कळून चुकलं आता हे नाव आपलेच आहेत, त्यामुळे ते बी थोडे थंड झालेत, ते पण झालेत थंड थोडी। बघूयात आणखीन काय वळवळ करतात का, देऊ सांगून। व्हॅनिटी व्हॅन म्हणजे एक मोठी गाडी आहे ज्याच्यामध्ये पूर्ण रूम असणार, AC असणार, त्यात झोपण्यासाठी सोफा सेट, पलंग असणार, अशी एक मोठी कार जी अनेक मोठे मोठे कलाकार हिरो हिरोईन वापरतात, तशी मोठी एक गाडी तुमच्या सोबत असणार आहे? नाही असं नव्हतं, मला नाही माहित, मला नाही माहित असं, पण मी लोकातच असतो, आपल्या कसल्या काही हौशी नाहीत।
नाही, हाऊस म्हणून नाही, तुमचे बीडचे कार्यकर्ते तुमच्या सोबतचे त्यांनी ही गाडीची व्यवस्था केली आहे, ती बीडमध्ये आलेली आहे आणि ती गाडी आता तुमच्या सोबत असणार तुम्हाला आराम करण्याच्या दृष्टीने तुमच्या तब्येतीसाठी. नाही नाही, समाज म्हणून असेल मला नाही माहिती, पण असू शकते. पण काय नाही, मी समाजातच असतो, समाजातच राहणार, आपल्याला बाकीचं काही नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.